साताऱ्याचा नवीन बोलतोय इंस्टाग्राम कळलं नाही बेस्ट आहे. जा बरं तू. मी चमकलो पाहिजे. यू डोंट वांट टू टॉक विथ मी. सो आज आहे सेकंड डे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओ नाही व्लॉग हेअरस्टाईल उजेडात बघ इस साइड बोल अभी दूध के लिए पड गया. हा ठीक आहे ना आता साईड फक्त पुसतो की आता नाम वट राहा ते टिकली हेलो बोल हाँ तो कितना काय यार तुला काय करमत नाही का काय माझ्याशिवाय यार साईड काय हे सांग की चहा पावडर कुठे चहा पावडर मला पण करशील ना चहा बाळा. करतो की चहा पाक तूच दे दूध बीत टाक मला. ए लैशा ना वाढणारच आहे. सो आत्ता आलेलो आहे मी नाश्त्याला सगळेजण सिंगल वडा सांबार. थोडी स्क्रिप्टची रेडिंग करून थोडासा अभ्यास करून आम्ही तिकडे 5 स्टार हॉटेल आहे तिकडे खाणार होतो. ते आज बंद आहे. शनिवारी बंद असतं ते. म्हणून आम्ही मग इथं आलो स्पेशल वडा सांबार शाहूपुरी चौकात खाऊ. सो आता भेटूयात बघूयात पुढे काय घडत. काय रे कालपासून मी गावात आहे. यू डोंट वांट टू टॉक विथ मी. आपण नंतरचा पिक्चर बघायला आलो किसना आलो. चलो चपण्यात चॅप्टरला मी स्वतः नाहीये. चारा आणायचा आहे. ते प्रत्येक घेतून राहिलो स्किप. मग तेच की घे ना मग स्क्रिप्ट पाहिजे. सर पाठायचं सर पाठायचं वाचायला रिफ्लेक्टर लावा की आमचं का नाही का नाही. साताऱ्याचा नवीन तो नाद या वेबसिरीजचा सेकंड डे शूट आहे आणि आज रमाल अंजेकर आणि अभिजित यांचा सीन आहे. आपला व्हिलन कॅमेरा करत आहे म्हणजे बाबू आपला प्रतीक. सो छान 1 वाजता शूटिंग स्टार्ट झालेलं आहे आमचं. 10चं कॉल टाइम कारण 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 आम्ही पहाटे 4ला येऊन 10 वाजेपर्यंत एक शिफ्ट कम्प्लीट केली. त्याच्यानंतर आम्ही ब्रेक घेतला डायरेक्ट कंटिन्यू स्टेडियम grudges and politics. I don't like it. At the end, I will kill you. अरे बॅटरी दे. फुल चार्ज आहे ती लावली असती चार्जिंगला. चार्जिंग आहे ती चार्ज करून ठेवली. मला बघू जरा एकदा त्याला दाखवू फक्त मला. माझ्या असलं डोळ्यातून पाणी येत होतं मला असं ब्लिंक करत नव्हती का जास्त. हे असं रिफ्लेक्ट नाही झालं जायचं तुम्हाला. हा न्या हो. काय प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे तुमचं काम थांबा. न्या डायरेक्ट न्या. पहिल्याच घ्या का मैं अच्छा किया हा बाजूला तुळशीची पल्ली. आरती उन्हात धर मी चमकलो पाहिजे. मी रिफ्लेक्टर ते राहील नंतर बाजूला. बरोबर बोलला बाई आपला उजळा पाहिजे. विचार करायचा. बेकार चमकतोय डोळे लहान करून डोळे लहान. फेअर अँड लवली. एकदा बघ असं एकदा डोळे मिटून बघ. डोळे मिटून बघ. सूर्याकडे डोळे मिटून बघ. डोळे मिटून डोळे. ओके ह्याच्यावर डोळे घे. ह्याच्यावर घे सूर्य असा आणि आपोआप सगळं क्लिअर होतं. ये आता मला पण होय का त्या रिफ्लेक्टरचं लाल लाल दिसतंय डोळ्यात. लाल लाल दिसतंय. तसं केलं त्रास होत नाही आता.
इकडे गेली नाही तिकडे नको नाही. काय म्हटलं उघडलं पण आता बंद कसं करायचं? बंद होईल ना. तेवढं ऊन येईल का मला? नाही सर. क्या रे तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे. नाही हो त्याच्यासाठी नाही ते नाही. कुठला हो. कालचं झालं? नाही तुला नाही माहिती. आपण नाही का? माझी रात्री काल नाही का आपण सकाळी उठल्यानंतर बघत होते हो ते, याला पण थोडं म्हणलं याडा होईल याडा. डायरेक्टर आय लर्न सो मच थिंग्स. ए बाबा काय बोलला? काय बोलला? कुठली भाषा होती रे? इंस्टाग्राम बघितल्यामुळे हे सगळं काय काय बोलावं लागतं. एवढा जवळ जाता कळलं नाही म्हणजे कोण बोलतंय. इंस्टाग्राम बघितलं. कळलं नाही म्हणजे कोण बोलतंय. नाही. का घेतोय तू नशीब मधले भाई? क्या यार वाईट घ्यायचं बघा की. अशी जास्त अभिनय असाच असतो. पाठांतर बिटांतर करून सगळं व्यवस्थित एक्सप्रेशन डोक्यात ठेवून सगळं प्रेझेंट करायचं असतं, तेच असतो अभिनय. येस रॅपर. त्याची पांदी तुटून तो खाली पडलेला. अगं हा ना. पेरूचं झाड बघा ती मागं. वाव छान आहे पेरूचं झाड यार. सच गुड. तिची फांदी तुटून हा पडलेला म्हणजे बघा. हा ना झाडावर चाललेलं तावर टायमिंगला बंद करतो. तू झाडावर चाललेला तावर ना. होय रे. तुझं आणि माझं पत्र आलं होतं. काय हाय हाय ऐक एकदा त्याला स्क्रिप्ट सांग एकदा. अरे बाबा मधनच विलन झाला काय ते मार एवढा मारला तर बापून अजून मारा टोपी संपवलं हिला डायलॉग नंतर. मग नंतर ते अगो तेव्हा जेव्हा मी त्या झाडावर चढलो होतो ना, तेव्हा तुझं आणि माझं फादर आलं होतं. प्रतीक धर. एवढा झोपडला होता ना. चांगला बेस्ट आहे. हे जा बरं तू. फोटोशूट झालेलं आहे प्रतीकच्या पोस्टरचं. दाखव कसं राग येतो तुला. नाग बघा नाकायचं नाग. हे मी हे नाही घाललेलं. हा घे माझ्या 1 2 3 ऍक्शन चेंज कर. सर काय सर काय ऑलीची नाव ऑलीची कॉपी ऑलीची कॉपीची नात हॉली बॉली डिंगडिंग डिंगडिंग डिंगडिंग. उन्हाचं मागं ग्लेअर घे. सिनेमॅटिक मध्ये का लय भारी. हो पडशील बा. अरे ती येळगाव सुळशी बिळशी तिकडे असले काय काय चालतं बघ. ते काय काय देते बघा. इकडे कुठे डोंगान करते तोंड इकडे करते. Well done, Pratik. You're doing a good job. सो हा होता पार्ट 2 आपल्या नाद वेबसिरीजच्या कॅमेरा मागची गंमत जम्मत त्याचा. तर सीन काय आहे की खूप सारे व्लॉग येणार आहेत. खूप सारे म्हणजे डेली व्लॉग. खूप सारे डेली व्लॉग येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. एंटरटेनमेंट मस्ती कमी नाही पडणार आहे कुठं. हे फक्त आत्ता एक पार्ट 2 होता आपल्या नाद वेबसिरीजच्या कॅमेरा मागची गंमत याचा. अजून भरपूर व्लॉग येणार आहेत. आणि 90 डेज चॅलेंज ॲक्सेप्ट केले आम्ही. 90 डेज कंटिन्यू डेली म्हणजे डेली माझे व्लॉग पडणार आहेत 90 दिवस 1 वाजता. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं जाऊन सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट की जी नाद वेबसिरीज आहे ती पण तुम्ही नक्की जाऊन बघा. श्रावणी सोळसकर या यूट्यूब चॅनलवर. आणि त्यात अजून एक गाणं पण येणार आहे. म्हणजे मी एक स्वतः ते रॅप लिहिलं आहे एक केला आहे नाद म्हणून. त्याच्यावर सुद्धा काम चालू आहे. आणि म्हणजे टाईमच पुरत नाही आहे. आणि 19 डेज चॅलेंज आहे त्यामुळं कंटिन्यू बिझी राहतो आहे. कंटिन्यू शूट एडिट अपलोड चाललं आहे आमचं.
आणि म्हणजे हे चांगलंच, हा चॅलेंज जो दिला आहे हा आशिष पुजारी म्हणजे आमचे डिरेक्टर आमचे सर यांनी केला आहे. आणि जे जिंकल म्हणजे ग्रुपमध्ये कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. मी आहे, रमाय, सईद आहे, जैतून आहे आणि श्रावणी दिते आणि आशिष सर पण आहेत स्वतः. तर आमच्यापैकी जे कोण कंटिन्यू 90 दिवस न चुकता करेक्ट आपापल्या टायमिंगला न चुकता जे कोण व्लॉग अपलोड करेल त्याला एक प्राईज मनी ठेवली 70,000 त्याला भेटणार. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.